सध्या कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असून आपण बघितलं तर शेतकऱ्यांचा संताप देखील दिसून येत आहे. आपल्यासोबत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर वगैरे काय सांगाल, की कांद्याचे भाव सातत्याने घसरत आहे, काय परिस्थिती? आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आपण अलीकडे बघतोय की एका बाजूला उत्पादन चांगलं वाढलंय. अनेक नैसर्गिक संकटावरती मात करून शेतकरी कांद्याचं उत्पादन घेतोय आणि आज कुठेतरी त्याला पैसे होण्याची ज्यावेळेस मिळवण्याची त्याची इच्छा राहते आणि त्याच वेळेस सरकारच्या धोरणामुळे म्हणजे सरकारने पहिल्यापासून जर लक्ष दिलं असतं तर चांगल्या पद्धतीचा कांदा निर्यात झाला असता. परंतु केंद्र सरकार जे धडसोडीचं धोरण सातत्याने स्वीकारत आहे, त्यामुळे बांगलादेशसारखी मोठी बाजारपेठ आपल्या हातातून गेली. आता इकडे आखाती युद्ध चालू आहे. आता थांबलं युद्ध, परंतु त्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त कांदा हा आखाती देशामध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये कसा जाईल या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. ते काही दिसत नाही आणि त्यामुळे आज कवडी मोल किमतीमध्ये शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतोय आणि त्याचा परिणाम शेवटी शेतकरी सण तरी किती याच्यावर करेल. शेवटी त्याची उपजीविका त्या कांदा पिकावरती अवलंबून आहे आणि म्हणून राजापूर असेल किंवा पाठीमागच्या काळामध्ये मालेगाव असेल, चांदवड असेल, या सगळ्याच भागामध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको करतायत. त्यांची मागणी हीच आहे, की कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर आता जो कांदा विकला गेलाय, त्या कांद्याला अनुदान मिळालं पाहिजे. जसं मागच्या काळात दिलं, त्या पद्धतीने अनुदान द्यावं. ही सरकारकडे त्यांची मागणी आहे आणि तीच मागणी मी या निमित्ताने करतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सरकारने या कांदा प्रश्नाकडे लक्ष द्यावं अशी मागणी आता भास्कर वगैरे तर शेतकरी करताना दिसत आहे. नरेंद्र भटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.